वाल्मिक कराडला 7 दिवसांची एसआयटी कोठडी देण्यात आली आहे। बीड कोर्टाने कराडला 7 दिवसांची एसआयटी कोठडी सुनावली आहे। 22 जानेवारीपर्यंत वाल्मिक कराडला एसआयटी कोठडी देण्यात आली आहे। त्याची रवानगी आता बीड तुरुंगात करण्यात आली आहे। संतोष देशमुखांच्या हत्येच्या कटात वाल्मिकचा सहभाग असल्याचा दावा एसआयटीने कोर्टात सुनावणी दरम्यान केला। हत्येआधी देशमुखांना कराडने धमकी दिली होती असा दावा देखील एसआयटीच्या वकिलांकडून करण्यात आलाय। वाल्मिकला 7 दिवसांची पोलीस कोठडी आता मिळालेली आहे। परळीचा बेताज बादशाह वाल्मिक कराड समोर, त्यामुळे अडचणींचा डोंगर उभा राहिलाय। वाल्मिक कराडचा बीड कोर्टातून एसआयटीने ताबा घेतलाय। मोक्का लागल्याने पुढचे काही महिने तरी वाल्मिक कराड एसआयटी कोठडीतच राहणार हे आता निश्चित मानलं जातंय। सरकार पक्षातर्फे पोलीस कस्टडी मागितलेली होती। तर 10 दिवसाची पोलीस रिमांड आज मागणी केलेली होती। त्यामुळे 10 वेगवेगळे मुद्दे दिले होते की ह्या कारणासाठी आम्हाला पोलीस कस्टडी आवश्यक आहे। आणि त्या 10 मुद्द्यावर आम्ही वेगवेगळं सांगितलं की यांना ऑलरेडी मागच्या जे खंडणीचा गुन्हा आहे त्या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये ऑलरेडी 15 दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे। त्याच्यामध्ये कुठेही असं यांचा आणि ह्या खुनाच्या गुन्ह्यासंदर्भात कुठेही पुरावा आलेला नाहीये। आम्ही काल पण तेच सांगितलं त्या कोर्टामध्ये। आज पण आमचं तेच आर्ग्युमेंट होते की कुठलाही पुरावा वाल्मिक कराडचा आणि त्या खंडणीच्या आणि गुन्ह्याच्या संदर्भात कुठलाही पुरावा त्यांच्याकडे आलेला नाहीये। फक्त यांना का अटक केली याचे कारण काय दिलेले नाहीये। आणि ह्या संदर्भात तपास चालू आहे। तपास झाल्यानंतर बघूया 22 तारखेला काय तसं। एवढं झालं म्हणजे संपलंय का? आणखी बरेच फोकस आहे। उज्ज्वल निकम यांची नियुक्ती आहे। त्याच्यानंतर हे केस व्यवस्थित हे करतायत का ते पाहणं गरजेचं आहे। आणखी याच्या पुढं आकापर्यंत सापडलं, आकाच्या पुढं आणखी कडी काय सापडते का? आगंतुक मुळं आणखी किती सापडतायत? हे एकच सोटमूळ ताब्यात आलेलं आहे। आगंतुक मुळं अजून बाकी आहेत ना।